तुम्हाला जीवनामध्ये खरोखर प्रामाणिकपणा निर्माण करायचा असेल तर तुम्हाला सर्वसमावेशक बनलं पाहिजे. म्हणजे एकट्याची कधी प्रगती नाही होऊ शकत. तुम्हाला माहिती आहे समाजामध्ये चोऱ्या फार वाढतात, असंतोष वाढतो, लोक हिंसा करतात. आपण त्या चोऱ्या करणाऱ्यांना दोष देतो, आपण त्या हिंसा करणाऱ्यांना, खोटं वागणाऱ्यांना दोष देतो. पण तसं नाही आहे. मुळात ज्यावेळेस असंतुलन निर्माण होतं प्रकृतीमध्ये, प्रकृती संतुलन करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जिकडे कमी आहे तिकडे ती वस्तू वाहते, वाहण्याचा प्रयत्न करते. मग ते पैसा असेल, संपत्ती असेल, सत्ता असेल, शक्ती असेल, अजून काय असेल. तुम्ही उदाहरण पहा, श्रीमंत लोक असतात आणि श्रीमंत परिवारातल्या कुटुंबातल्या मुलीला कोण पळून घेऊन जातो? झोपडपट्टीतला पोरगा पळून घेऊन जातो. एकुलती एक मुलगी असते, काय करणार तो बाप? संपत्ती त्याने कमवली, पण संपत्ती पुढच्या पिढीला कुठे गेली? तो पात्र आहे अपात्र आहे माहीत नाही, पण गेली. याचा उलटं पण होतं. मुलगा असेल श्रीमंत कुटुंबातला, मुलगी असेल गरीब कुटुंबातली, तो तिच्या प्रेमात पडतो. तो म्हणतो लग्न हिच्याशीच करेल, दुसरं कोणाशी नाही करणार. शेवटी कुटुंबाला ते स्वीकारावं लागतं. म्हणजे आर्थिक स्तरावर आम्ही आर्थिक नीती जर पाहिली तर तुम्ही आर्थिक नीतीमध्ये असे तुम्हाला लाखो उदाहरणं आजपर्यंत बघायला मिळतील, आणि सिनेमे याच्यावरती बघायला मिळतील. म्हणजे याच्या मुळाशी काय आहे की तुम्ही या प्रकृतीमध्ये असंतुलन जर करण्याचा प्रयत्न केला तर प्रकृती संतुलन घडून आणते. म्हणून प्रामाणिकपणा म्हणजे काय माहिती आहे का, की सर्वांना समान संधी आणि समान विचार, समान कल्याण, या पद्धतीने आम्ही जर चाललो तर 100% आम्हाला प्रामाणिक होण्याची काही गरज नाही आहे. आज जिकडे तिकडे थोडताण, खोटारडेपणा, लबाड्या, विश्वासघात या गोष्टी का पसरल्या? कारण प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे, आम्हाला मोठं नाही व्हायचं आहे, प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे. आजूबाजूला कोणी कसे राहू, पण मला मोठं व्हायचं आहे. मी माझ्या आणि संबंधित जे काही माझं आहे त्याच्याशी प्रामाणिक आहे, परंतु दुसऱ्यांशी मी प्रामाणिक नाही आहे. नाही, एखादा माणूस समोरचा प्रामाणिक आहे तर मी त्याच्याशी प्रामाणिक आहे, जो खोटा आहे त्याच्याबद्दल मी खोटाच आहे, असं नाही आहे. प्रामाणिकपणाचा अर्थ असा नाही आहे. प्रामाणिकपणाचा अर्थ असा आहे, समोरचा कसाही असो तुम्हाला त्याला सोबत घेऊन जायचं. मित्र हो, इंग्रजीमध्ये आपण एक वचन नेहमी ऐकतो, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, चांगुलपणा ही जीवन जगण्याची सर्वात सुंदर नीती आहे, सर्वात उत्तम नीती आहे, असा या वाक्याचा अर्थ होतो. आम्ही हायस्कूल शिकत असतानापासूनचं जे आमचं बालवय होतं, विद्यार्थी दशेपासून आम्ही हे वाक्य ऐकत आलो की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर एखादी चांगली पॉलिसी रन करायची असेल, त्या पॉलिसीद्वारे तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला ऑनेस्ट राहिलं पाहिजे. तर नीती याला असा शब्द वापरला जातो. पॉलिसी म्हणजे नीती. जसं आपण म्हणतो राजनीती, कूटनीती, अर्थनीती. म्हणजे अर्थव्यवहार ज्या पद्धतीने चालतात त्या पद्धतीची एक पद्धती निश्चित केलेली असते, त्याला नीती असं म्हणतात. राजनीती म्हणजे राज्य करण्याची एक पद्धत असते, त्या पद्धतीने राज्य केलं जातं, त्याला राजनीती असं म्हणतात. म्हणजे कूटनीतीच्या बाबतीमध्ये आपण सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते, कारण त्यांनी गनिमी काव्याची नीती अवलंबली होती, ज्याला कूटनीती असं म्हणतात. मित्रांनो, ही वेगवेगळ्या प्रकारची जी नीती आहे, म्हणजे पद्धती आहे, जीवनाचे वेगवेगळे अंग जगण्याची ही जी पद्धती आहे, या पद्धतीमध्ये प्रामाणिकपणा ही एक नीती आहे. आणि नीतीचा संबंध नैतिक मूल्यांशी येतो. आपण सहज बोलता बोलता म्हणतो याची नीतिमत्ता चांगली नाही. एखादा माणूस लबाड असेल, भामटा असेल, चोऱ्या करत असेल, खोटं बोलत असेल, तर त्याच्याबद्दल आपण बोलताना म्हणतो याची नीतिमत्ता चांगली नाही. किंवा एखाद्याची भावना जर चांगली नसेल, तो वाईट नजरेने, लोभी नजरेने, मोहित नजरेने जर तुमच्याकडं काही बघत असेल, अपेक्षा करत असेल, तर याची नीतिमत्ता चांगली नाही असं आम्ही म्हणतो. तर नीती, त्याच्यानंतर नैतिक मूल्य हे एकच आहे. नैतिक मूल्य म्हणजे एक नीती ठरवलेली आहे. जीवन जगत असताना कुठली मूल्य सांभाळली पाहिजे, कुठली नीती अवलंबली पाहिजे, या संदर्भामध्ये मग वक्तशीरपणा असेल, नीटनेटकेपणा असेल, प्रामाणिकपणा असेल, सौजन्यशीलता असेल, म्हणजे अशा प्रकारचे नीतिमूल्य आहे की त्या मूल्यांची संपादनूक आम्ही केली पाहिजे, असं आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जातं. बरोबर आहे.
मग नैतिक मूल्य जर आपण अवलंबली तर काय होतं, एक सोफिस्टिकेटेड, एक सभ्य समाज निर्माण होतो. परंतु मित्रांनो, दुर्दैव पहा, एक समाजाची एक कृत्रिम रचना निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये समाज ढोंगी होऊन गेला. सगळेजण नीतिमूल्य जपतात की जपताना दाखवतात, हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. चांगलं आहे, लोक नीतिवान आहे, परंतु प्रत्येकाची एक किंमत आहे. आमच्याकडे अधिकारी असायचे, जेव्हा काही काही अधिकारी खूप प्रामाणिक आहेत, ते अजिबात भ्रष्टाचार करत नाही असं जेव्हा समजायचं तेव्हा आनंद व्हायचा. पण नंतर कळायचं की प्रत्येक अधिकारी हा विकाऊ आहे, फक्त त्याची किंमत जास्त आहे. ज्याची किंमत जास्त आहे तो जास्त कडक असतो. प्रत्येक माणूस भ्रष्ट होऊ शकतो, फक्त त्याची पातळी उच्च आहे, कमी आहे की उच्च आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नीतिमूल्यांची जोपासना करण्याचा ज्यावेळेस आग्रह करता, त्यावेळेस तुम्ही जीवनामध्ये एखाद्या विशिष्ट पद्धतीचा अवलंब करता, त्यावेळेस एक समाज रचना टिकवण्यासाठी ते कदाचित योग्य आहे. परंतु एक व्यक्तिगत मनुष्याच्या आयुष्यामध्ये नीतिमत्ता काही उपयोगाची नाही आहे. जोपर्यंत ती त्याच्यामधून प्रामाणिकपणे सहजपणे प्रवाहित होत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनाची जी मूल्य आहे ती कुचकामी आहे, बेगडी आहे. ज्याप्रमाणे आपण स्वतःला एखाद्या वेशभूषेमध्ये नटवतो, अर्थात आपण त्या भूमिकेत फक्त एक अभिनय म्हणून असतो. जीवनाचं सत्य किंवा वस्तुस्थिती ती तुमचा अभिनय नसतो. एखादा अभिनेता स्वतःच्या शरीरयष्टीमध्ये बदल करतो, जसं आम्ही नटरंग पिक्चरमध्ये पाहिलं. अतुल, मला वाटतं कुलकर्णी नाव आहे त्यांचं, त्यांनी स्वतःची शरीरयष्टी अगोदर मजबूत केली एखाद्या पैलवानासारखी. नंतर जेव्हा त्यांना तमाशामध्ये काम करायचं होतं त्यावेळेस त्यांनी स्वतःची शरीरयष्टी पूर्ण सडपातळ केली. सांगण्याचं तात्पर्य असं की सिनेमासाठी स्वतःच्या शरीरयष्टीमध्ये बदल करणं, ती नीती अवलंबणं, हे त्या मनोरंजनाचा, त्या भूमिकेला न्याय देण्याचा एक भाग आहे, परंतु ते जीवन नाही आहे. मग माणसं हल्ली स्वभावामध्ये, वागण्यामध्ये अशा प्रकारचे कृत्रिम बदल आणतात, परंतु त्यांचे ते बदल वरवर असतात. हे ज्यावेळेस प्रत्यक्ष संघर्षाची वेळ येते त्यावेळेस कळतं आणि त्यावेळेस मोठा धक्का बसतो. आज कोणता माणूस किती प्रामाणिक आहे याचं मोजमाप करणं कोणालाही शक्य नाही आहे. जेवढे न्यायालय वाढले, जेवढे पोलीस स्टेशन्स वाढले, तेवढे कंप्लेंट्सही वाढले. कुठेतरी वाटत होतं की यांनी सुव्यवस्था निर्माण होईल, परंतु त्याने गोंधळ निर्माण झाला, एक मेस निर्माण झाला. मित्र हो, आज परिस्थिती अशी आहे की प्रामाणिकपणा हा फक्त पुस्तकांच्या कथांमध्ये, गोष्टींमध्ये, प्रवचनांमध्ये, पुस्तकांमध्ये कुठेतरी हा शब्द शिल्लक राहिलेला आहे. परंतु प्रत्यक्ष प्रामाणिकपणानं म्हटलं तर फार अवघड आहे. आणि तरी पण आम्ही प्रामाणिकपणाच्या गोष्टी करतो. आणि म्हणून सद्गुरूंना आज म्हणावं लागलं की प्रामाणिकपणा हा फक्त नैतिकतेचा प्रश्न नाही आहे. एक नैतिकता म्हणून प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे तुम्ही, असं अजिबात नाही आहे. तर तुम्ही प्रामाणिक जगलं तरच तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकणार आहे. मला सांगा, ज्यावेळेस आम्ही हे समजून घेतो की हा हात आहे तुमचा, तुमचा हात तुमच्याशी जर प्रामाणिक राहिला तरच तो जिवंत राहणार आहे. तुमचा हात जर तुमच्याशी गद्दारी करायला लागला तर तो त्याचं अस्तित्व गमावून बसेल आणि या शरीरालाच पण नुकसान करून ठेवेल. तसं आम्ही या पूर्ण समाजरूपी, विश्वरूपी ह्या शरीराचा एक अवयव आहोत. आणि हा छोटासा अवयव आमचा ज्यावेळेस त्या विश्वरूप पुरुषाशी, ज्यावेळेस त्या शरीराशी ज्यावेळेस काय करतो, भेदभाव करतो, त्याच्यापासून खोटं वागतो, त्याचा विश्वासघात करतो, त्यावेळेस तो नकळत स्वतःचं अस्तित्व संपवत असतो. त्याला वाटतं की मी खोटं वागून, लबाडी करून दुसऱ्याचं नुकसान करतोय किंवा माझं मी कल्याण करतोय, पण असं कधीच होत नाही. एक लक्षात घ्या, जर या हाताला जगायचं असेल तर त्या हाताला, या शरीराला जगवलं पाहिजे, हेच त्याचं उद्दिष्ट आहे. तसं आम्हाला जर जगायचं असेल, आनंद घ्यायचा असेल जीवनाचा, तर आम्हाला आमचा आजूबाजूचा परिसर आनंदी केला पाहिजे. दुःखी समाजामध्ये आनंदी माणूस जगू शकत नाही, असूच शकत नाही. ते एक थोतांड आहे. आज आपण म्हणतो शेतकरी
ऑर्गॅनिक शेती करता, त्यांनी किती जरी बांध घातले आणि त्यांनी किती जरी कंपाऊंड मारलं तरी तो पाणी आणि हवा याचं बायफर्गेशन नाही करू शकत, त्याला तो बांध नाही घालू शकत. त्यांनी किती जरी प्रयत्न केले तरी तो हवा आणि पाणी तो मातीला बांध घालेल. त्यांनी पंचमहाभूतांतला एक घटक त्यांनी बांधला, परंतु तो हवा आणि पाणी यांना बांधू शकत नाही. आणि मित्र हो, म्हणूनच जर तुम्हाला जीवनामध्ये खरोखर प्रामाणिकपणा निर्माण करायचा असेल तर तुम्हाला सर्वसमावेशक बनलं पाहिजे. म्हणजे एकट्याची कधी प्रगती नाही होऊ शकत. तुम्हाला माहिती आहे, समाजामध्ये चोऱ्या फार वाढतात, असंतोष वाढतं, लोक हिंसा करतात. आपण त्या चोऱ्या करणाऱ्यांना दोष देतो, आपण त्या हिंसा करणाऱ्यांना, खोटं वागणाऱ्यांना दोष देतो. पण तसं नाही आहे. मुळात ज्यावेळेस असंतुलन निर्माण होतं प्रकृतीमध्ये, प्रकृती संतुलन करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जिकडे कमी आहे तिकडे ती वस्तू वाहते, वाहण्याचा प्रयत्न करते. मग ते पैसा असेल, संपत्ती असेल, सत्ता असेल, शक्ती असेल, अजून काय असेल. तुम्ही उदाहरण पहा, श्रीमंत लोक असतात आणि श्रीमंत परिवारातल्या कुटुंबातल्या मुलीला कोण पळून घेऊन जातो? झोपडपट्टीतला पोरगा पळून घेऊन जातो. एकुलती एक मुलगी असते, काय करणार तो बाप? संपत्ती त्याने कमवली, पण संपत्ती पुढच्या पिढीला कुठे गेली? तो पात्र आहे अपात्र आहे माहीत नाही, पण गेली. याचा उलटं पण होतं, बरोबर की नाही? मुलगा असेल श्रीमंत कुटुंबातला, मुलगी असेल गरीब कुटुंबातली, तो तिच्या प्रेमात पडतो. तो म्हणतो लग्न हिच्याशीच करेल, दुसरं कोणाशी नाही करणार. शेवटी कुटुंबाला ते स्वीकारावं लागतं. म्हणजे आर्थिक स्तरावर आम्ही आर्थिक नीती जर पाहिली तर तुम्ही आर्थिक नीतीमध्ये असे तुम्हाला लाखो उदाहरणं आजपर्यंत बघायला मिळतील, आणि सिनेमे याच्यावरती बघायला मिळतील. म्हणजे याच्या मुळाशी काय आहे की तुम्ही या प्रकृतीमध्ये असंतुलन जर करण्याचा प्रयत्न केला तर प्रकृती संतुलन घडून आणते. म्हणजे आम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की जीवनामध्ये तुम्हाला जर खऱ्या अर्थाने जर जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, सुंदर जीवन जगायचं असेल, तर तुम्हाला सर्वांशी प्रामाणिक राहणं फार गरजेचं. ती नीती नाही आहे, ती गरज आहे जीवनाची. सर्वांशी प्रामाणिक राहणं म्हणजे काय हो? सर्वसमावेशक राहणं. म्हणजे मी जे खातो ते तुम्हाला मिळालं पाहिजे. काल सहज आम्ही गप्पा मारताना, सकाळी लवकर जायचं होतं, नाश्ता करायला पण वेळ नव्हता. मग ऑफिसमध्ये नाश्ता आला आणि काकडी वगैरे सगळं आलेलं होतं. वेळ कमी होता आणि तेवढ्यामध्ये भाऊ आणि वैभव दोघं कॅबिनमध्ये आले. त्यांनी परवानगी घेऊन आले की त्यांना जायचं होतं दौऱ्यावरती, ती सगळी रिपोर्ट सांगायला, कारण वेळ नव्हता. ते खाता खाताच घेणं गरजेचं होतं. ज्यावेळेस मी खात होतो तेव्हा त्यांना म्हटलं, तुम्ही खा थोडंसं, काकडी घ्या, हे घ्या. ते मी नाही, नको सर, आम्ही करतो नाश्ता. म्हटलं नाही, तुम्ही खा. का बरं मी खा म्हटलो? त्याचं कारण असं आहे, अन्न जे आहे आपण गुप्त पद्धतीने खातो. का बरं खातो? कारण अन्न हे असं आहे, त्याच्यावर कोणाची पण भावना होते. मला खावं असं हे शरीराला प्रत्येकाला वाटतं. जरी तुमच्या मनात नाही आलं तरी शरीराला वाटतं खावं, बरोबर आहे? मग शरीरामध्ये ती भावना तयार झाली की ती भावनेचा त्या अन्नावर प्रभाव होतो. आणि तुमची भावना जर तीव्र असेल तर खाणाऱ्याला ते पचत नाही. हे खरं आहे, त्याच्यावर त्याचा विकृत परिणाम होतो. म्हणजे नुसतं डोळ्याने सुद्धा तुम्ही त्या अन्नातली ऊर्जा खेचू शकता. एवढी ताकद एखाद्या जो लोभी माणूस आहे किंवा जो फार खाण्यासाठी फार असा क्रेझी असतो, कायम भुकेलेला असतो, त्याच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होऊ शकते, शरीरात तर होऊ शकते. मांडी घालूनच का जेवण करावं? कारण मूलाधार चक्र जे आहे तुमचं, तुम्ही त्याच्यासमोर जर उघडे पाय करून तुम्ही जर जेवण केलं तर मूलाधार चक्र त्या अन्नातली ऊर्जा खेचतं. आणि मूलाधार चक्र जर जास्त सक्रिय झालं ते तुम्हाला तमसकडे घेऊन जातं, भोगाकडे घेऊन जातं. मग तुमच्यामध्ये वासना फार तीव्र होते. मग मांडी जर घातली तर त्याला बंधन तयार होतं. हे फार छोट्या छोट्या गोष्टी आहे, परंतु फार महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे आपण जर देवाचं दर्शन घेतो तर आपण कधी असं दर्शन नाही घेत. कधी आपण हात जोडून करतो, बरोबर? आपण ग्राहक बनतो, असं करतो, असं नमाज पडतात. का बरं? ते ग्राहक आहेत पंचमहाभूतांचे, ईश्वराचे, खुदाचे. म्हणजे तुम्ही ह्या सर्व सृष्टीशी जोडलेले आहात. ती सृष्टी आणि तुम्ही वेगवेगळे नाही आहे. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जर सृष्टीशी आम्ही जोडलेलो आहोत तर आम्हाला जीवन सर्वसमावेशकच जगावं लागेल. मग तुम्ही सर्वसमावेशक जीवन ज्यावेळेस जगता त्यावेळेस
तुमचा आपोआप सर्वांशी काय येतो, संबंध येतो. जेव्हा संबंध सर्वांशी येतो तेव्हा पहिलं सर्वांना जे चांगलं वाटेल, सर्वांना जे गरजेचं आहे, सर्वांच्या कल्याणाचं जे आहे तेच जे तुम्ही करता, हा प्रामाणिकपणा आहे. प्रामाणिकपणा म्हणजे कोणा एकाशी प्रामाणिक राहणं किंवा दुसऱ्याशी गद्दारी करणं, हा प्रामाणिकपणा नव्हे. प्रामाणिकपणा म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जाणं, सर्वांच्या कल्याणाचा विचार करून जगणं, ही जी जीवनशैली आहे ही खरी प्रामाणिकपणा आहे. आणि म्हणून आम्ही जीवनामध्ये ज्या व्याख्या केल्या त्या व्याख्या सर्व काय आहे, पूर्वग्रह दूषित आहे. आम्ही आत्तापर्यंत ज्या गोष्टी ऐकल्या, ज्या पद्धतीने आम्हाला संस्कार झाले, ज्या पद्धतीने आम्हाला शिकवण मिळाली, त्या पद्धतीने आम्ही विचार करतो. परंतु वास्तविकपणे सत्य तसं नाही आहे. कारण सत्य जर तसं असतं तर ज्यांनी आम्हाला हे शिकवलं ते सुखी असते, ते मोक्षाला प्राप्त झाले असते. ते तडफडून मेले, ते अतृप्त मेले. मग त्यांनी आम्हाला तोच मार्ग शिकवत आहे. जशा प्रकारे ते मेले तशा प्रकारे आम्ही पण मरणार आहे, अतृप्तच राहणार आहे. आणि म्हणून जीवनामध्ये आम्ही एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जर आम्हाला सर्वसमावेशकता जर पाळायची आहे तर मग मगाशी तुम्हाला मी जे अन्नाचं उदाहरण सांगितलं की दुसऱ्याला तुमच्या सभोवताली जे आहेत त्या सर्वांना पुरेल एवढं अन्न असेल तरच सर्वांसमोर खा, हा प्रामाणिकपणा आहे. तुम्ही सर्वांना देऊ शकत नसाल तर तुम्ही त्यांच्यासमोर ते खाऊ नका. म्हणून जे बाहेर रस्त्याने जे लोक खातात ना त्यांनी तकलीफ का होते, स्ट्रीट फूड खाल्ल्यावर माणसाला त्रास का होतो, त्याच्यामध्ये फार मोठा भाग हा या ऊर्जेचा पण आहे. ज्यावेळेस एखादं लहान लेकरू, एखादा भिकारी ज्यावेळेस तुमच्याकडे बघतो आशेने, आणि ज्यावेळेस तुम्ही तो तुमच्याकडे बघतोय आणि तुम्ही खाताय, तर त्यांनी तुमच्या अन्नामधलं सगळी ऊर्जा खेचलेली असते आणि निगेटिव्ह ऊर्जा भरलेली असते. आपण म्हणतो ना जीव गुंतलेला आहे याच्यामध्ये कोणास तरी, असं बोलतो आपण मराठी भाषेमध्ये, फार सोपं आहे. जीव गुंतला त्याच्यामध्ये कोणास तरी जीव पडला असं म्हणतो. एखादी वस्तू जर सांडली तुमच्याकडून खाता खाता घेताना किंवा वस्तू फुटली तर आपण काय म्हणतो, कोणास तरी जीव पडला. हे सोपं वाटतं का तुम्हाला? हे सत्य आहे. अगदी बघा, एखाद्या घरामध्ये कोणाला सुख समाधान मिळत नाही, कारण ज्याने घर सोडून गेलं ना त्याचा तिला जीव गुंतलेला असतो. त्याच्यामुळे कधी पण कोणाकडनं काही जर घ्यायचं असेल ते मनमोकळेपणाने मिळालं तरच ते तुम्हाला लाभतं, नाही तर लाभत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. मग हे सर्वसमावेशकता जो आहे तोच प्रामाणिकपणाचा पर्यायी शब्द आहे. तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जगताय, सर्वांचा विचार करून जगताय तर तुम्ही प्रामाणिक आहात. तुम्ही कोणा विशिष्ट व्यक्तीबरोबर, कोणा विशिष्ट परिस्थितीबरोबर तुम्ही प्रामाणिक आहात हे थोतांड आहे, बरोबर आहे. आणि म्हणून नैतिकता जी आहे किंवा नीतिमत्ता जी आहे किंवा नैतिक मूल्ये आहेत ही तुम्हाला साच्यामध्ये अडकवतात आणि ती बाहेरून प्रभावित झालेली आहे, बाहेरून ती प्रेरित झालेली आहे. आणि बाह्य प्रेरणेने जे काही घडतं ते थोतांडच असतं, लक्षात ठेवा, ढोंगच असतं ते. पण जे अंतःप्रेरणेने बाहेर येतं, जे अंतःप्रेरणेने उमटतं ते सत्य असतं. आणि म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये असे भाव पाहिजे की मी जे काही करतो त्याच्यामध्ये माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांचं कल्याण पाहिजे. माझ्या जीवनामध्ये माझे जे उद्दिष्ट आहे, जगण्याची माझी पद्धती आहे, माझी सगळी नीती कशी पाहिजे, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची पाहिजे. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद, खुशी, तृप्ती आली पाहिजे. मला जे जे मिळतंय ते सर्वांना मिळालं पाहिजे अशी भावना ज्यावेळेस तुमच्यामध्ये निर्माण होते तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही प्रामाणिक सिद्ध होता. ठीक आहे ना. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा ही सर्वात सुंदर नीती आहे, पण ती प्रामाणिकपणाची नीती तुमच्या आतून आली पाहिजे, ती बाह्य प्रभावित नको. आणि म्हणून आज ज्या पद्धतीने समाजामध्ये व्यवस्था आहे त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा कुठेच का नाही राहिला, कारण प्रत्येकाला स्वतःला मोठं व्हायचं आहे आणि त्यालाच मोठं व्हायचं आहे. इव्हन ज्याच्या जीवावर आम्ही मोठं होतो त्यालासुद्धा आम्हाला मोठं होऊन द्यायचं आहे. लक्षात तुम्हाला शेतकऱ्यांचा फार जवळून अनुभव आहे. शेतकरी गाईच्या जीवावर मोठा होतो, त्याला गाईला मोठं नाही होऊन द्यायचं, त्याला गाईला निरोगी नाही ठेवायचं. तो प्रामाणिक कोणाशी आहे? पैशांशी प्रामाणिक आहे. तो त्या गाईशी प्रामाणिक नाही आहे. तिच्या आरोग्याशी प्रामाणिक आहे का? नाही. तो त्या मातीशी प्रामाणिक आहे का? नाही. तो त्याच्या स्वार्थाशी प्रामाणिक आहे. मग हे प्रामाणिकता जी आहे ही विकृत आहे. तुम्ही जर तुमच्या प्रगतीसोबत तुमची माती सुपीक होत असेल, तुमची गाय निरोगी होत असेल, धष्टपुष्ट होत असेल, तुमचे पिकं निरोगी असतील आणि मग तुम्ही जर समृद्ध होत असाल तर हे प्रामाणिकपणाचं लक्षण आहे.
पण तुमची गाय आजारी पडते, तुमची माती नापीक होते आणि तुम्ही बंगल्यावर बंगले बांधताय, काही उपयोग नाही आहे. हे सर्वात मोठं खोटारडेपणा आहे. तुम्ही प्रामाणिक राहून तुमच्या शेतीमधूनच कष्ट करून कमवताय आणि तुमचं परिवाराचं कल्याण करताय, परंतु हे कल्याण नाही आहे. का नाही आहे? कारण तुम्ही मातीशी आणि त्या पिकाशी गद्दारी केली. त्यांना तुमच्या प्रगतीमध्ये, तुमच्या जीवनामध्ये सामावून घेतलं नाही. लक्षात घ्या, कुठल्याही परिवारामध्ये चोऱ्या कधी होतात? जेव्हा भेदभाव होतो. कुठलाही नोकर चाकर त्याचा संस्कार किंवा त्याचं प्रारब्ध हा भाग जर सोडला काही प्रमाणामध्ये, परंतु 99% परिस्थिती अशी असते की त्याचं शोषण केलं जातं आणि म्हणून तो गद्दारी करतो, चोऱ्या करतो. बरोबर आहे. इथं नाशिक रोडमध्ये आम्ही भुरट्या चोरांच्या किती कहाणी ऐकल्या आतापर्यंत. साखळी चोरली, चेन चोरली, अमुक चोरली, तमुक चोरली, भुरटे चोर भरपूर आहे. पण आम्हाला कधी अनुभव नाही आला. का नाही आला? कारण आम्ही कोणाचं शोषण व्हावं अशी भावनेने कधी जगतच नाही. बरोबर आहे. आजपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये कधी चोरी झाली नाही. का नाही झाली? कारण आपली भावना अशी आहे की आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचं, सर्वांना मोठं करायचं. ज्याचं ज्याचं जेवढं पात्र आहे त्याला तेवढं मिळालं पाहिजे. बघा, तुमचं जे पात्र आहे ते भरलं पाहिजे. प्रामाणिकपणा आणि समानता म्हणजे प्रत्येकाला सारखं मिळालं पाहिजे असं नाही. ज्याला जेवढं पाहिजे त्याला तेवढं मिळालं पाहिजे. ज्याचं जेवढं पात्र आहे त्याला तेवढं मिळालं पाहिजे. हा प्रामाणिकपणा आहे. मग त्याची ऐपत पण नाही आहे, माहीत की नाही. मग सब घोडे 12%. हे जे वितरण आहे हे वितरण निसर्ग करत नाही. निसर्ग छोट्या झाडाला छोटेच फळं देतो, मोठ्या झाडाला मोठेच फळं देतो. बरोबर आहे. त्यांनी सगळ्या झाडांना जर नारळासारखे फळं दिले असते तर, आहे की नाही, आपल्याला सूर्य घेऊनच हिंडावं लागलं असतं. खायचं कसं? म्हणजे निसर्ग, प्रकृती कशी व्यवस्था असते, त्या व्यवस्थेचा अभ्यास जर आम्ही केला तर प्रकृतीकडं बघा सर्वसमावेशकता आहे. पाऊस पडला तर सर्वांवर पडतो. असं करतो का? नाही, हा जरा पापी आहे इथं नको पडायला, हा जरा पुण्यवान आहे इथं जरा डबल पडूया. हां, सूर्याचा प्रकाश असं कधी होतं का की हा देश फार म्हणजे आतंकवादी आहे, हा देश फार शोषण करतो ते बाकीच्या जगाचं, चला याच्यावर प्रकाश पडू नये, असं करतो का? नाही. सर्व समावेशकता आहे. सर्वांना हा सूर्य जो आहे सर्व 9 ग्रहांना सोबत घेऊन चालतो, त्याच गतीने, त्याच ताकदीने. जो लांबचा आहे त्यालाच तेवढी ताकद देतो, जो जवळचा आहे त्यालाही तेवढीच ताकद देतो. भले लांबचा येतो शेकडो वर्षांनी एक चक्कर पूर्ण करतो, जवळचा एकाच वर्षामध्ये एक चक्कर पूर्ण करतो, परंतु सगळ्यांबरोबर तो सारखी ताकद देतो. आता ज्याची त्याची शक्ती आहे तो किती घेणार आहे, तो किती अंतरावर उभा आहे. आणि म्हणून प्रामाणिकपणा म्हणजे काय माहिती आहे का? की सर्वांना समान संधी आणि समान विचार, समान कल्याण, या पद्धतीने आम्ही जर चाललो तर 100% आम्हाला प्रामाणिक होण्याची काही गरज नाही आहे. आज जिकडे तिकडे थोडताण, खोटारडेपणा, लबाड्या, विश्वासघात या गोष्टी का पसरल्या? कारण प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे, आम्हाला मोठं नाही व्हायचं आहे. प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे. आजूबाजूला कोणी कसे राहू, पण मला मोठं व्हायचं आहे. मी माझ्या आणि संबंधित जे काही माझं आहे त्याच्याशी प्रामाणिक आहे, परंतु दुसऱ्यांशी मी प्रामाणिक नाही आहे. नाही, एखादा माणूस समोरचा प्रामाणिक आहे तर मी त्याच्याशी प्रामाणिक आहे, जो खोटा आहे त्याच्याबद्दल मी खोटाच आहे, असं नाही आहे. प्रामाणिकपणाचा अर्थ असा नाही आहे. प्रामाणिकपणाचा अर्थ असा आहे, समोरचा कसाही असो तुम्हाला त्याला सोबत घेऊन जायचं. बरोबर आहे. तो त्याच्या गतीने प्रगती करेल. हां, तो तुम्हाला सोडून गेला, तो तुमच्या कार्यामध्ये सहभागी नाही होते, तो स्वतःहून तुमच्यापासून वेगळा होतोय, तर तुमचा संबंध नाही. पण जर त्याची इच्छा आहे का तो तुमच्यासोबत चालायला तयार आहे, तो तुमच्यासोबत जोडलेला आहे, आणि तरी पण तुम्ही त्याच्याबरोबर भेदभाव करता, हे सर्वात मोठं विश्वासघाताचं लक्षण आहे, अप्रामाणिकपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून इथून पुढे आम्ही जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, माझ्या आजूबाजूला जे कोणी आहे, भले ते माझे नातेवाईक असो, मित्र असो किंवा अपरिचित असो, कोणी पण असो, त्या सर्वांना सोबत घेऊनच मी जे काय करायचं ते केलं पाहिजे. माझ्या एकट्यापुरतं मी जर जगायला लागलो तर त्याच्यासारखा अप्रामाणिकपणा नाही, त्याच्यासारखा खोटारडेपणा नाही. भले तुम्ही नीतिमत्तेने आणि म्हणजे आपण ज्याला म्हणतो स्वतःच्या कष्टाने जगत असाल, श्रमप्रतिष्ठा हे एक मूल्य आहे. बरोबर आहे ना. आपण हे शिकलं पाहिजे की जर मी कष्ट केलेलं नाही आहे तर मी कसं खाऊ, सगळ्यांना जर तसं मिळत असेल तर मग मी खाईल. थोडक्यात मग ते पैसा असो, अन्न असो, सुविधा असो, काहीही असो,
सर्वांवर समान न्याय झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने मला पण मिळालं पाहिजे असं जी भावना आहे ती भावना घेऊन जर तुम्ही जगलात तर जीवन सगळ्यांचं सुंदर होईल आणि तुम्हाला प्रामाणिक राहण्याची गरजच पडणार नाही, की तुमचं जीवनच प्रामाणिक होऊन जाईल. धन्यवाद.